मी शहरातील एक मोठा बिझनेसमॅन होतो. मला शहरामध्ये एक मोठा मॉल बांधायचा होता. म्हणून मी माझ्या सर्व टीमसह जागेचा सर्वे करायला गेलो. पण तिथे एका म्हातारीची झोपडी होती. आम्हाला ती झोपडी हटवून मोठा मॉल बांधायचा होता. दुसऱ्या दिवशी मी माझ्या पूर्ण टीमसह बुलडोझर घेऊन झोपडी पाडायला गेलो. मी म्हणालो, ही झोपडी कुणाची आहे? कृपया जो कोणी असेल त्याने बाहेर यावे. तेव्हा ती म्हातारी झोपडीतून बाहेर आली. ती म्हणाली, होय, ही झोपडी माझी आहे. तिच्याजवळ असलेली काठी जोरात जमिनीवर आपटली आणि म्हणाली, खबरदार एक पाऊल पुढे टाकाल तर एकेकाला या जमिनीत गाडून टाकीन. ती पुन्हा एकदा तिची काठी जोरजोरात जमिनीवर आपटत होती. त्या म्हातारीला पाहून मला खूप आश्चर्य वाटले. ती जवळपास 70 वर्षाची असेल. मला त्या झोपडीबद्दल सत्य जाणून घेण्यासाठी मी भिकाऱ्याचा वेश परिधान केला आणि झोपडीत गेलो. तेव्हा अचानक माझा पाय घसरून मी एका खड्ड्यात पडलो. मी पुढे जाऊन त्या म्हातारीला म्हणालो, आई, माझं नाव अंश ओबेरॉय आहे. मला या ठिकाणी एक मोठा मॉल बांधायचा आहे. हा सर्व प्लॉट मी विकत घेतला आहे. मला मोठा मॉल बनवायचा आहे. पण तुमची झोपडी मध्ये येते. मला ही झोपडी पाडायची आहे. झोपडी हटवली नाही तर मला मॉल बनवता येणार नाही. कृपया तुम्ही या झोपडीतून निघून जावे. मी तुम्हाला मोठा बंगला बांधून देतो. तुम्ही त्या बंगल्यात शिफ्ट व्हा. त्यासोबत मी तुम्हाला 50 लाख देईन. तुम्ही तुमची झोपडी हटवण्यासाठी मला सहकार्य करा. त्या म्हातारीने पुन्हा एकदा काठी जोरात जमिनीवर आपटली आणि म्हणाली, 50 लाख काय, 50 करोड जरी दिलेस तरी मी या झोपडीतून निघून जाणार नाही. मी तुम्हाला मॉल बनवण्यासाठी अजिबात मनाई केली नाही आहे. तुम्ही मॉल खुशाल बनवा, पण माझी झोपडी मी अजिबात हटवणार नाही. पुढे होऊन मी कडक शब्दात तिला म्हणालो, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत ही झोपडी हटवावी लागेल. ती म्हणाली, का हटवावी लागेल? ही काय जबरदस्ती आहे? ती म्हणाली, हे माझे नेहमीचे ठिकाण आहे आणि मला इथे राहण्याची सवय झाली आहे. या पृथ्वीवरील कोणताही माणूस किंवा तुमचे प्रोजेक्ट बनवणारे मला येथून काढून टाकू शकत नाही. तिने पुन्हा एकदा आपल्या हातात काठी पकडली आणि पुन्हा एकदा जोरात जमिनीवर मारली. मी म्हणालो, आई, नाही, तसे नाही. आपण चुकीचे समजले आहे. खरं तर इथे एक मोठे प्रोजेक्ट होणार आहे आणि तुमची झोपडीमध्ये येत आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीस तुम्हाला हे स्थान रिक्त करावे लागेल. त्याऐवजी मी आपल्याला जमीन आणि रुपये देत आहे, जेणेकरून आपण घर बांधू शकता किंवा तुम्हाला रेडीमेड घर बांधून देऊ. तिने आपले डोके त्वरित मार्गाने हलवले. तर तुम्ही मला लाखो देऊ इच्छिता, तरीही मी हे ठिकाण रिकामे करणार नाही. माझ्या इच्छेशिवाय तुम्ही माझ्या झोपडीवर काहीही करू शकत नाही. हे सांगताना तिच्या डोळ्यात अश्रू येत होते. ती म्हणाली की तुमच्यासाठी माझं हे घर फक्त झोपडी आहे, पण तुम्हाला माहीत नाही माझ्यासाठी या झोपडीचं काय मूल्य आहे. मी हे शब्दात सांगू शकत नाही. मी म्हणालो, आई, तुम्ही तुमच्या ठिकाणी अगदी बरोबर आहात, पण माझा पण विचार करा ना. तुमची काय हकीकत आहे, कृपया मला सांगा. पण ती म्हातारी म्हणाली की बेटा, ज्या वाटेने आला आहेस त्याच वाटेने परत जा. मी उदास होऊन माझ्या पूर्ण टीमसह परत आलो. शहराचे सौंदर्य आणि मॉल यांचा वेळोवेळी शहराच्या प्रचाराबद्दल विचार केला आहे. मॉल बांधण्यासाठी प्रगतीचा मार्ग धरणे, फायदे आणि आर्किटेक्चरमधील सर्वोत्तम पोत ठेवले आहे. शानदार हॉटेल, खरेदी मॉल आणि लिव्हिंग इमारती देखील समाविष्ट करण्यात आल्या. एक नवीन रोजगार देखील त्या माणसांमध्ये सुरू होणार होते. या शिष्टाचारांतर्गत शहरातील सर्वात मोठा मॉल सुरू केला जाणार होता, जी केवळ शहराची सुंदरता व्यक्त करत नव्हती, परंतु त्याचे विलक्षण चित्र खूपच वेगळे होते. हा मॉल दुसऱ्या देशातून येणाऱ्या परदेशी लोकांसाठी उपयोगी ठरणार होता, ज्यामुळे मला एक मोठा फायदा होणार होता. देशातील सर्व सहभागी झाल्यानंतर प्रकल्पाचे सर्व कामगार मंजूर झाले. जे जमिनीवर उतरले ते त्या ठिकाणी पोहोचले तर त्यांनी या मोठ्या प्रकल्पाच्या जागेवर एक लहान झोपडी दर्शवली, ज्यामध्ये एक वृद्ध स्त्री होती. अशा मोठ्या वेगळ्या प्रकल्पाच्या जमिनीवर अशा लहान झोपड्या येतच असतात, ज्यांना त्यांच्या जमिनीऐवजी इतर कोणत्याही क्षेत्रात जमीन दिली जाते. म्हणून त्या लोकांना या गोष्टीला कोणतेही खास महत्त्व दिले नाही आणि या प्रकल्पाबद्दल झोपडीच्या मालकीन स्त्रीला सांगितले. पण त्या झोपडीबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या म्हातारीने तिच्या झोपडीला कोणत्याही किमतीवर हटवण्यास नकार दिला. सहजा माणसाने त्या म्हातारीला अशी ऑफर दिली की एक नवीन घर देतो, परंतु तिचे उत्तर नाही असे आले.
आणि ते परत आले. त्यावेळी मला असे वाटले की ती स्त्री रागाने नकार देत आहे. ती म्हातारी झोपडी हटवायला तयार नव्हती. ती उदास होत होती. तिने पाहिले होते की मोठमोठ्या गाड्या नेहमी झोपडीभोवती फिरत असत, जमिनीचे मोजमाप करत असत. ती अस्वस्थतेमुळे चिंताग्रस्त होती. तिने घाम गाळून ही झोपडी बांधली असे म्हणणे चुकीचे नाही. मला तिला त्रास द्यायचा नव्हता. मी सरकारची परवानगी घेऊन इतकी वर्ष घालवूनही ही जमीन खरेदी केली. माझ्याकडे जमिनीची कागदपत्रे आणि झोपडी बांधण्यासाठी परवानगी दोन्ही होते. त्यावेळी सरकारला घाबरून न जाता मी काम करत होतो. ती म्हणायची की हे लोक आमच्यासारख्या गरीब लोकांना का जगू देत नाही हे समजत नाही. मी थोडासा हताश होतो. आई, आपला मुद्दा सर्व ठीक आहे, परंतु आम्हाला या प्रकल्पावर परिपूर्ण कार्य करावे लागेल. आपण आम्हाला इतके सांगू शकता की हे ठिकाण आपल्यासाठी इतके महत्त्वाचे का आहे? तिने माझ्या डोळ्याकडे पाहिले आणि एक क्षणासाठी शांत झाली. मग तिने एक लांब श्वास घेतला आणि म्हणाली की हे ठिकाण फक्त एक झोपडी नाही, हे माझ्या आयुष्यातील कठोर परिश्रमाचे फळ आहे. माझे सर्व आयुष्य ही झोपडी आहे. येथे माझ्या आईने अखेरचा श्वास घेतला आणि या ठिकाणी प्राण सोडले. येथे मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्षे पार केली होती. या ठिकाणी मला आयुष्याच्या त्रासांमध्ये पाठिंबा मिळाला आहे. मी येथून जाऊ इच्छित नाही. तिचे मऊ हृदय सहानुभूतीसह स्नेही होते. मी म्हणालो, आई, मी तुमचा मुद्दा समजतो, पण शहरात प्रगती आवश्यक आहे. आम्ही या ठिकाणी एक चांगले स्थान देण्याचे वचन दिले आहे आणि मोठ्या प्रकल्पाची स्थापना आपल्या झोपडीच्या ठिकाणी ठेवली जाईल. चांगल्या प्रगतीसाठी जे खूप महत्त्वाचे आहे. म्हातारी म्हणाली, मग आपली ऑफर चांगली आहे, पण ही झोपडी माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. मी तिच्याशी जोडलेली आहे आणि झोपडीला सोडू शकत नाही. जर तुम्हाला मॉल सुरू करायचा असेल तर तुम्ही काम सुरू करा, पण मला येथे राहू द्या आणि आपला प्रकल्प पूर्ण करा. मी वचन देते की मी आपल्या कामात अडथळा आणणार नाही. मी खूप आश्चर्यचकित होतो. पहिल्यांदाच कुणीतरी त्याच्या झोपडीवर इतके प्रेम दाखवू शकतो या खोल विचारामध्ये मी गहाळ होतो. मी तिला खूप ऑफर दिला, पण तिने ते मान्य केले नाही. बेटा, तुला काय वाटते की मी श्रीमंतीसाठी आणि जमिनीसाठी माझी झोपडी सोडावी? यापुढे लक्षात ठेव, तुझ्या माणसांना माझ्या झोपडीच्या आजूबाजूला पाठवू नकोस. मला आश्चर्य वाटले की ही कोट्यवधी रुपयांसाठी ही मोडकी झोपडी का सोडू शकत नाही. आजपर्यंत मी माझ्या संपूर्ण आयुष्यात हे ऐकले नाही. तिला असं वाटत होतं की तिची रात्र आता संपत आली आहे. ती नेहमी दुःखाच्या छायेत वावरत असे. तिने गाडीकडे बघितले आणि तिच्या झोपडीच्या कडेला डोकं टेकवलं. बऱ्याचदा रात्रीच्या अंधारात तिला जाग येते. झोपडीच्या आजूबाजूला फिरणे हे तिचे रोजचे रुटीन चालू होते. एके रात्री जेव्हा अंधाराने संपूर्ण परिसर व्यापला तेव्हा सगळीकडे धुकं पसरलं होतं. मी एका भिकाऱ्याचा वेश परिधान करून झोपडीकडे गेलो. मी मोठी दाढी लावली आणि सफेद सलवार सूट घातला. त्या पोशाखात मी अतिशय वृद्ध वाटत होतो. मला कुणीही ओळखू शकत नव्हता, कारण मला त्या म्हातारीची सत्यता जाणून घ्यायची होती. मी झोपडीबाहेर राहून जोरात आवाज केला. ती ताबडतोब उठली आणि बाहेर पडण्यासाठी तिच्या काठीला घट्ट पकडले. पुन्हा एकदा तिने काठी जोरात जमिनीवर आदळली आणि म्हणाली की रात्रीच्या वेळी तिला काही लोक तिच्या झोपडीजवळ काहीतरी बोलत असल्याचे दिसले. तिने पाहिले की एक म्हातारा मनुष्य जमिनीवर पडला आहे. नंतर त्याने मदतीसाठी आवाज केला. तो जास्त प्रमाणात जमिनीवर पडला असल्यामुळे बेशुद्ध झाला. त्या स्त्रीने झोपडीतून पाणी आणले आणि त्या म्हाताऱ्याच्या तोंडावर शिंपडले आणि त्याला धरून झोपडीत नेले आणि कोपऱ्यात ठेवले. मी पूर्णपणे बेशुद्ध असल्याचे नाटक केले. मी त्या म्हातारीला म्हणालो, मी बऱ्याच काळापासून भुकेलेला आहे. काही अन्न मला खाण्यासाठी द्या. मग ती स्त्री विचारात पडली. त्यावेळी तिच्याकडे खाण्यासाठी काहीच नव्हते. तिने कोरडी भाकरी बनवली आणि भाकरीसोबत काही बनवण्यासाठी विचार करू लागली. मग तिने कनवटीला बांधलेली नाणी बाहेर काढली. ती म्हणाली की आता उशीर झाला आहे. कोणतं दुकान खुलं आहे? ठीक आहे, मी तुमच्यासाठी काही अन्न आणते. तिने पहिल्या कपड्यांच्या ढिगातून काही नाणी उघडल्या आणि झोपडी बाहेर पडली. ती म्हातारी बाहेर पडताच मी पटकन उठलो. मी तिच्या मागे उभा राहिलो. तिला जास्त वेळ झाला नव्हता
मला लवकरच रहस्य सापडले, ज्याच्यासाठी मी येथे आलो होतो. मी बऱ्याच गोष्टींचे पुनरावलोकन केले होते. एका कोपऱ्यातल्या जुन्या कपड्यांचा ढीग, तर दुसरीकडे पाणी आणि काच ठेवण्यात आले होते. संपूर्ण जमिनीवर एक जाड कापड घातले होते. पहिल्या दृष्टिक्षेपात झोपडीमध्ये काहीच खास नव्हते. मी माझ्या जागेवरून उठलो आणि उभा राहिलो. सर्व काही स्पर्श करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने मी लोखंडाचा आवाज ऐकला. मी खांबाच्या मागे भिंत पाहिली. मी ताबडतोब कपड्यांचा ढीग बाजूला केला. ते पाहून मी आश्चर्यचकित झालो. तिथे एक लोखंडी दरवाजा होता. जेव्हा मी दार उघडले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा मी पाहिले की तिथे एक सुरुंग होता, मी माझ्या खिशातून टॉर्च बाहेर काढले आणि सुरुंगला प्रकाश दिला. मला वाटले की भिंत दरवाजाच्या मागे असेल. हे कदाचित पाईपलाईन असेल, पण हे सुरुंग होतं. सुरुवातीला आत जाण्याचा मार्ग होता. तेथे एक पातळ घट्ट स्थान होते. गुडघे टेकून तेथे जाऊ शकतो. मी गुडघे टेकून चालू लागलो. सुरुवातीला बराच काळ झाला होता. मी चालत थकलो होतो, पण मी धैर्य गमावले नाही. मला या झोपडीबद्दल आणि म्हातारीबद्दल सर्व जाणून घ्यायचे होते. मी चालत राहिलो. शेवटी सुरुंग संपली. मी लोखंडी पायऱ्या चढून खाली उतरलो. हे एक प्रचंड तळघर होते. मी पुन्हा एकदा संपूर्ण तळघराचे निरीक्षण केले, पण ते पूर्णपणे रिकामी होते. आता काही खास सापडले नसल्यामुळे मी परत जाणार होतो. तेव्हा माझी टक्कर एका गोष्टीवर झाली आणि मी जमिनीवर पडलो. मी स्वतःला खूप कठोर केले, पण हे पाहून आश्चर्यचकित झालो की एक गुप्त खोली होती जी स्वतःच उघडली होती. कदाचित माझा पाय त्या दरवाजाच्या हँडलवर पडला होता आणि त्यामुळे दार उघडले होते. मी आत पाहिले तर खोली पुस्तके आणि नवीन चिन्ह आणि निशाण्यांनी भरलेली होती. असे वाटले की तो एक मोठा विस्मयकारक राजा महाराजांचा आहे. मी प्रत्येक गोष्ट उघडून पाहत होतो आणि विचार करत होतो की ही स्त्री कोण आहे आणि इतक्या मौल्यवान सामग्री आणि पुस्तके तिच्याकडे आली कुठून. एक गोष्ट म्हणजे ती सर्व काही चोरून इथे लपवू शकत नव्हती. याबद्दल मला खात्री होती. ते सर्व तिच्या मालकीचे होते. आपल्या पूर्वजांच्या चिन्हाचे रक्षण करण्यासाठी या महिलेने आपल्या लपण्याच्या जागेपासून वस्तू लपवण्याची जागा तयार केली होती. या इतक्या मौल्यवान वस्तू होत्या की माझ्या कोट्यावधींच्या ऑफरसमोर काहीच नव्हते. त्यानंतर महिलेने बंगला आणि कोट्यावधी रुपये घेण्यास नकार दिला. मी वस्तूंचा ठाव ठिकाणे घेत होतो. दरम्यान माझ्या मागून पाय घसरल्याचा आवाज आला. मी आश्चर्याने मागे वळून पाहिले. ती वृद्ध स्त्री तिच्या हातात एक काठी घेऊन माझ्या दिशेने चालत होती. तू कोण आहेस? तू इथे कसा आला? तिचा चेहरा चमकदार लाल झाला होता. मी चोर नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. तुझा हा अनमोल खजिना मी तुला देईन. मी पुन्हा तिला जबरदस्तीने विचारले, आई, मला सर्व खरे सांगा. शेवटी तुम्ही कोण आहात? म्हातारी दचकली. आता मी तुला सर्व काही सांगते असे म्हणाले. माझे नाव मालती आहे. माझा संबंध एका राजघराण्याशी आहे. हे शहर त्याच्या सौंदर्य आणि संपत्तीसाठी प्रसिद्ध होते. जगातील मालकांची किल्ली होती. आमच्या राजवाड्याचे वैभव पाहण्यासारखे होते आणि आमच्या खजिन्याची कथा फार प्रसिद्ध होती. अनेक शत्रूंनी आमच्या राजवाड्याचा खजिना पाहिला. शत्रू हल्ला करण्यासाठी व्यस्त होता. त्याऐवजी बऱ्याच काळाने आमच्या क्षेत्र आणि राजवाड्यांवर हल्ला केला, पण आमच्या शक्तिशाली सैनिक नेहमी त्यांच्या तोंडावर प्रतिसाद देत होते. माझे आजोबा सर्व लढाई करण्यात निष्णात होते. एक दिवस अचानक आजारी पडले आणि सर्व काही गमावले. त्यांच्या मृत्यूनंतर खूप नुकसान झाले आणि धक्का बसला आणि त्यांचा निर्दोषपणा बदलला. एक दिवस शत्रूने आमच्या राजवाड्यावर हल्ला केला. वर आमचे लोक या हल्ल्यासाठी तयार नव्हते. नंतर हल्ला बऱ्याच तयारीसह केला गेला. ते एक मोठे युद्ध होते. त्यामध्ये आमच्या कुटुंबाने सर्व काही गमावले. शत्रूंनी आमच्या सैनिकांना पकडले, प्रत्येकाला ठार केले. काही लोकांनी त्यांचे जीवन वाचवले आणि तिथे सोडलेल्या आणि मौल्यवान गोष्टी, त्यासोबत एक मोठा डबा यांचा समावेश करून वस्तू एकत्र आणल्या. आम्ही आपले जीवन वाचवण्यासाठी एका गुप्त मार्गापासून दूर गेलो. आम्हाला एक बुद्धिमत्ता मिळाली होती. आमच्या आजोबांनी बनवलेला रस्ता राजवाड्यापासून जंगलापर्यंत जात होता. आम्ही त्या रस्त्याने निघून जंगलात अनेक दिवस घालवले. पण जंगलात दिवस घालवणे फार कठीण होते.
तेथे मोठे जंगली प्राणी होते जे कोणत्याही वेळी हल्ला करू शकतात. बऱ्याचदा डाकू जंगलमध्ये असायचे, ज्यापासून आमच्या जीवाला कठोर धोका होता. आम्ही तेथून निघून गेलो आणि शहराचा रस्ता शोधत या मोठ्या घरात आलो, ज्याने कदाचित त्यांच्या स्वतःच्या काही मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी बनवले होते. पण त्यावेळी ते रिकामे होते. कदाचित त्याचे मालक येथून गेले असावे किंवा मृत झाले असावे. आम्ही या घरात राहणे सुरू केले, पण येथे खाणे आणि पिण्याची व्यवस्था करणे फार कठीण होते, कारण शहर येथून बरेच अंतर होते. संपूर्ण मार्ग पर्वतांनी भरलेला होता. हळूहळू प्रगती झाली. घरे आणि दुकाने दूरच्या भागात खूप दूर होते. या सर्व निर्णयातून आम्ही सर्वांनी सुरुवातीला सुरुंग बनवला. त्यापैकी आम्ही अन्न व्यवस्था आणि खाणे करण्यासाठी बाहेर आलो, कारण कोणी दरवाजा पाहिला तर, म्हणून आम्ही तिथे एक झोपडी बनवली. आम्ही इथे येतो आणि आमच्या आजी आजोबांची आठवण काढतो. आता आमच्याकडे त्यांची आठवणी बाकी आहेत. माझ्याबरोबर आलेल्या उर्वरित महिला या दुनियेतून निघून गेल्या. मी त्या वयात अगदी लहान होते. मला ते माहीत नव्हते की मी त्या सर्व वस्तूंचे काय करायचे आहे. जर कोणालाही ठाऊक असते तर त्याने मला मारले असते, जसे माझ्या म्हाताऱ्या आई वडिलांना ठार मारले आणि सर्व गोष्टी लुटल्या. या सर्व वस्तू आमच्या कौटुंबिक राजघराण्याच्या वारसासारखेच होते आणि मला ते सर्वात जास्त प्रिय होते. मी माझ्या आजोबांची खानदानची पुस्तके वाचली, त्यांच्याकडून बरेच काही शिकले. हे खजिने आणि पुस्तके माझ्या वडिलांचे, आजोबांचे आहेत आणि मला त्यांना सांभाळून ठेवण्याची इच्छा आहे. मला माझ्या प्रिय वडिलांच्या आठवणी जिवंत ठेवण्याची इच्छा आहे. माझे कुटुंब कसे त्रासदायक होते ते लोकांना सांगायचे आहे. संपूर्ण कुटुंब एका रात्रीत संपवले. या लोकांची कारनामे मला लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत. आजपर्यंत मला ते शक्य झाले नाही. मी बरीच पुस्तके लिहिली, ज्यात मी माझ्या लहानपणीच्या आठवणी या पुस्तकात लिहिल्या आहेत. ही काही पुस्तके मी लिहिली आहे. माझ्या पालकांनी मला लिहिण्यास आणि वाचण्यास शिकवले. हे सर्व ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. या म्हातारीने इतकी वर्ष या झोपडीत कशी घालवलीत? मला त्या स्त्रीचे म्हणणे ऐकून डोळ्यातून पाणी आले. मी या स्त्रीचा आदर आणि तिच्या राज्याचे संरक्षण करण्याचा निर्णय घेतला. मी एक निर्णय घेतला की या ठिकाणी मला मॉल बनवायचा होता. तो माझा सगळा प्लॅन रद्द केला. त्या म्हातारीला घरी आणले. तिच्या राजघराण्यातील सगळ्या वस्तू आणि पुस्तके घेऊन घरी आलो. मी तिला वचन दिले की मी यात तुमच्या राजघराण्यातील वस्तू, पुस्तके सगळ्या दुनियेला दाखवेन. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी मला मॉल बनवायचा होता त्या जागी मी एक भव्य राजवाडा बांधला. त्या राजवाड्यात मी त्या म्हातारीच्या राजघराण्याच्या वस्तू, पुस्तके ठेवली, जी लोकांपर्यंत पोहोचावी. मी केलेल्या या चांगल्या गोष्टी पाहून त्या म्हातारीला खूप आनंद झाला, जी राजघराण्यातील असूनसुद्धा एका भिकारणीचे जीवन जगून आपल्या राजघराण्याच्या वस्तूंचे जतन केले होते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.